इंदिरा गांधींना बाजूला करण्याचे प्रयत्न इंडिकेटचा प्रयत्न होता तसाच प्रकार होता. 77 साली. हा. आणि इंदिरा गांधींना पुन्हा काढून टाकायचं असंही प्रस्थापित काँग्रेसचं मत झालं. आणि त्यातून मग हाताची खूण बाहेर पडली, इंदिरा गांधी बाहेर पडल्या त्यांच्या विरुद्ध. आणि 77ला त्यांचा पराभव झाला होता त्यावेळेला. ते ह्याचं 71चं युद्ध झालं, पुन्हा आणीबाणीची परिस्थिती झाली आणि त्यानंतर पराभव झाला, तिथं पक्ष पुन्हा फुटला. त्यावेळेला सुद्धा आईने धाडसी निर्णय घेऊन इंदिरा गांधींची साथ द्यायचा निर्णय घेतला. त्यामध्ये महाराष्ट्रात एकही मोठा नेता इंदिरा गांधीच्या बाजूला नव्हता. सगळे वसंतदादा असतील, चव्हाण साहेब असतील, शरद पवार असतील, जे प्रस्थापित नावं आपण घेतो सगळे तिकडे होते. सगळे नातेवाईक होते, आले. आणि ते आईनं म्हटलं की काकी तुम्ही हे काय करताय, इतके मोठी माणसं एका बाजूला, तुम्ही एकटे कुठे काय चाललंय. तरी त्याने आग्रह धरला नाही. खरं म्हणजे इंदिरा काँग्रेसची महाराष्ट्रातली सुरुवात ही आमच्या घरापासून झाली. सुरू 5-25 लोकांची मिटिंग झाली, कोणी यायला तयार नव्हतं. एवढं विरोध दहशत फार होती मोठी. आणि मोठे मोठे नेते होते, वसंतदादा, चव्हाण साहेब, यांच्या विरुद्ध कोण उभं राहणार. मग आमचे नातेवाईक येऊन सांगितलं की काकी काय करता तुम्ही, कोण समोर माहिती आहे का तुम्हाला. तर ते म्हटलं नाही काय नाही, मी आपलं इंदिरा गांधीची साथ देते. तिथं पुन्हा सुदैवानं इंदिरा गांधी पुन्हा विजय झाले आणि त्यांचं राज्याने पुन्हा जवळीक आणखी वाढली. मग आमच्या 2 घराचा संबंध फार जवळचा आला. मग पुढचं राजकारण आणखी काही निवडणुका लोकसभेच्या लढल्या. 80 साली थोडंसं इथं राजकारण झालं की आईंचे इंदिरा गांधीचे फार जवळचे संबंध आहेत, ते काही कोणाचं चालू देत नाही तिथं महाराष्ट्रामध्ये. त्यासारखं सांगितलं की इंदिरा गांधी त्यांचं ऐकतात, पण ह्या थांबवा. म्हणून मग तिथं एक असं कट झाला की लोकसभेचं तिकीट कापलं आणि यशवंतराव मोहिते भाऊनं दिलं. आता आमचे इतके घरगुती संबंध होते, दोघं माझे वडील आणि यशवंतराव मोहिते भावाभावासारखे राहत होते. पण तिथं थोडं संघर्षमय वातावरणामध्ये ते तिकीट कापण्याचा प्रयोग झाला. आमचं सगळ्यांचं आईंचं म्हणणं होतं की मला येऊन सांगितलं असतं की माझी इच्छा आहे, तुम्ही जरा थांबा, आपण दुसरं काहीतरी करू किंवा थांबा तुम्ही, म्हटलं तर ऐकलं असतं. पण ते न करता फार तणावानं थोडं फार मोठा विरोध करून आणि म्हणजे फार संघर्षमय वातावरणामध्ये तिकीट बदललं. दादानी वगैरे